Hello students, I am Professor S.U. Kakade. In today's lecture, we will see test case and when to start and stop testing of software. म्हणजे आपण टेस्टिंग कधी चालू करायची आणि कधी स्टॉप करायची. तर हे एक कसं ठरवायचं याचं एक आपण बघू. After this lecture, you will be able to understand basics of test case and will be understand when to start and stop testing of software. Test case. What is meaning of test case? As you know, जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जर गेला आणि तुम्ही जर बघितलं तर ते केस पेपर तयार करतात. केस पेपर तयार करतात म्हणजे काय की तुमचा ट्रॅक ठेवण्यासाठी की तुम्ही मागे तुम्हाला कोणते आजार होतात का, मग ते असतील तर त्याच्यावर काय क्युअर घेतले होते, ते कोणत्या टॅबलेट घेतल्या होत्या, मग तुम्हाला पुढे परत अशा टॅबलेट घेणं शक्य आहे का, हे सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवण्यासाठी केस स्टडी एक केस रिपोर्ट तयार केला जातो. तसंच आपल्या इथे पण टेस्टिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस टेस्ट केस तयार केल्या जातात टू कीप अ ट्रॅक ऑन युअर टेस्टिंग. फॉर एक्झाम्पल, this is a template, sample template. There is no fixed template for testing any software. Test case ID, product module, product version, revision history means previously तुम्ही काय केलं होतं ते, purpose, why you are going to test this software, for what function you are going to test this software, assumptions, precondition, steps. प्रीकंडिशन म्हणजे काय, मागे काय कंडिशन होत्या, काय किंवा काय कंडिशन ठरवलेल्या आहेत आणि त्या ऑक्युपाय होत आहेत का नाही. स्टेप्स काय काय आहेत त्या, एक एक्सपेक्टेड आउटकम, व्हॉट इज द एक्सपेक्टेड आउटकम ऑफ द युअर सॉफ्टवेअर, व्हॉट इज ॲक्च्युअल आउटकम ऑफ युअर सॉफ्टवेअर, पोस्ट कंडिशन्स. these are some index type, you can say. These test cases are done, and you can see here many types of test cases are there, such as functional, negative, error, logical, physical, UI, etc. Means you can do number of tests and you can find out there are different type of test cases. So remember that this is a sample template. No need to follow this as a compulsory, just given there. आणि मेन एम काय आहे टेस्ट केसचा, तर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जे आहे टेस्ट करताय तुम्ही, तर ते लिहून ठेवणे म्हणजेच टेस्ट केस तयार करणे, पण त्याला एक प्रोसिजरने लिहून ठेवणे फक्त. नेक्स्ट आहे व्हेन टू स्टार्ट अँड स्टॉप टेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर, एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया. तर यामध्ये बघा एक टेस्टिंग आहे युनिट टेस्टिंग इथे दिलेली. तर युनिट टेस्टिंग इज डन बाय डेव्हलपर व्हाईल डेव्हलपिंग अ सॉफ्टवेअर ओनली. बाकी ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्हाला करता येतात. तर वेगवेगळ्या टाईपच्या टेस्टिंग आहेत, तर ते आपण नंतर बघणार आहेत. पण चालू कधी करायचं आणि स्टॉप कधी करायचं, तर फर्स्ट विल सी स्टार्ट ऑफ टेस्टिंग, व्हेन टू स्टार्ट द टेस्टिंग. इट्स डिपेंड ऑन द सॉफ्टवेअर टेस्टर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट लीडर मीन्स मॅनेजर अँड एंड युजर. हे 4 स्टेक होल्डर्स आहेत. हे सगळ्यांनी मिळून ठरवू शकतात की आपल्याला टेस्टिंग कधी चालू करायची. आणि त्यानंतर आहे बघा, हे कंपनीमध्ये असं पोस्ट असतात की सॉफ्टवेअर टेस्टर, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर, क्वालिटी अश्युरन्स ॲनालिस्ट. तर हे सगळ्यांनी मिळून ठरवायचं असतं की तुम्हाला टेस्टिंग कधी चालू करायची आहे. इट इज नॉट पॉसिबल टू टेस्ट द सॉफ्टवेअर ॲट एनी टाईम ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. मीन्स ज्यावेळेस डेव्हलपमेंट चालू असते त्यावेळेस पूर्ण सॉफ्टवेअर टेस्ट करणं हे पॉसिबल नाही आहे, कारण बऱ्याच गोष्टी चेंज होत राहतात जसं जसं अपडेट होतं, कोडिंग होत असतं त्यावर. व्हेन टू स्टॉप टेस्टिंग. इट इज डिफिकल्ट टू डिटरमाइन व्हेन टू स्टॉप टेस्टिंग, ॲज अ टेस्टिंग इज नेव्हर एंडिंग प्रोसेस अँड नो वन कॅन क्लेम दॅट सॉफ्टवेअर इज 100% टेस्टेड. म्हणजे ज्यावेळेस आपण टेस्टिंग करतो तर त्याला 100% टेस्टिंग कंप्लीट झालं किंवा 100% सॉफ्टवेअर ओके आहे असं कधीच आपण म्हणत नाही. त्यामुळेच तुम्हाला माहीत असेल की आपल्या सॉफ्टवेअरचे व्हर्जन्स येत असतात. जसं जसे काही ड्रॉबॅक किंवा काही फॉल्ट निघतील, कोणी सजेशन देईल युजर, तर त्यानुसार आपण चेंज करतो
डेव्हलपर चेंज करतो आणि परत एक नवीन व्हर्जन देतो सॉफ्टवेअरचं. जसे ॲपचे पण तुम्ही बघता की ॲपचे व्हर्जन येतात. तर ॲज पर युजर एक्सपिरियन्स आपण त्याची कोडिंग अपग्रेडेशन करत असतो. आता तरी पण आपण कोणी ठरवायचं की स्टॉप कधी करायची, तर स्टॉप एकतर डेडलाईन दिलेली असते की या वेळेतच टेस्टिंग इतक्या महिन्यामध्ये 90 डेजमध्ये 60 डेजमध्ये झाली पाहिजे, 1 मंथमध्ये. तर ती एक टेस्टिंग डेडलाईन एक क्रायटेरिया आहे. दुसरा आहे कंप्लीशन ऑफ टेस्ट केस एक्झिक्युशन. कंप्लीट झालं असेल तर कंप्लीशन ऑफ फंक्शनल अँड कोड कव्हरेज टू अ सर्टन पॉईंट. म्हणजे एक पॉईंट आहे की जी बऱ्यापैकी तुमचं काम झालेलं आहे, आता याच्या पुढे असे मोठे एरर येणार नाहीत, तर त्यावेळेस तुम्ही स्टॉप करू शकता. बग रेट फॉल्स बिलो अ सर्टन लेवल अँड नो हाय प्रायोरिटी बग्स आर आयडेंटिफाईड. असे मोठे काही बग्स नसतील तर त्यावेळेस तुम्ही स्टॉप करू शकता. की अदरवाईज जर ॲक्सेप्टच होत नसेल युजरला किंवा कस्टमरला तुमचं सॉफ्टवेअर, तर मॅनेजमेंट डिसिजन घेऊ शकतं की आता बस स्टॉप करा टेस्टिंग. ते एक डिसिजन आहे कंपनी ओनरकडनं घेतलं जाऊ शकतं. हे असे काही क्रायटेरिया आहेत की ज्याने स्टार्ट आणि स्टॉप कधी करायचं असं आपण ठरवू शकतो. जर थँक्यू.